मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं एक शांत निसर्गरम्य ठिकाण. धुक्याने वेढलेले डोंगर, आरशासारखं पाणी आणि मनाला शांत करणारा नजारा. चला, आज तुम्हाला घेऊन चाललोय गडेश्वर धरणाच्या एका सुंदर सफरीवर. मुंबईपासून अवघ्या 60 किलोमीटर आणि पनवेलपासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे सुंदर गडेश्वर धरण. आपली गाडी आलेली आहे. हे काय पुढे आले, पुढे आले तू. हे चला जाऊया. तुला अगोदर सांगायचं मला रात्री. शहराची धावपळ मागे सोडत आम्ही निघालोय या निसर्गरम्य ठिकाणाच्या दिशेने. तुझं नाव काय? तुझं नाव काय? काय चालू आहे? तुझं नाव काय? काय चालू तुला हा? बघ काय लाईक व्हॉट लाईक काय ए बाबा प्रत्येक किलोमीटर सोबत हिरवाई वाढत जाते. खंडगार वारा आणि पावसाने खुललेला हा संपूर्ण परिसर प्रवासालाच खास बनवतो. आणि जसं जसं आपण गडेश्वर धरणाच्या जवळ पोहोचतो तसतसे धुक्यात हरवलेले डोंगर आणि लालसर पाण्याचं सुंदर दृश्य नजरेत भरू लागतं. चला, आता अनुभवूया गडेश्वर धरणाचं अप्रतिम सौंदर्य. नमस्कार मंडळी, मी साई वाघ. तर आज आपण आलो आहोत न्यू पनवेलमध्ये. एक हिडन अशी प्लेस आहे गाडेश्वर डॅम म्हणून. तिकडे आज आम्ही आलो आहे. गाडेश्वर डॅम आहे, वॉटरफॉल पण आहे, परत एक टेम्पल पण आहे. तर आता आम्ही बोललो आहोत डॅमवरती. बघा पाठीमागे आजूबाजूला मोठे मोठे वॉटरफॉल पण दिसतात. ते फार्म पण आहेत. बघू आता करू एन्जॉय. तर आमची पब्लिक बसले याच्या पुढे. साई का साई काय आम्हाला डिफिकल्टी होती. आणि अशा पद्धतीने खूप खडतर प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत डॅमवरती. गडेश्वर डॅम. सामने आहे डॅम. धरणावर पोचलो तेव्हा पाण्याची पातळी खूपच वाढलेली होती. त्यामुळे मुख्य धरणाजवळ पाण्यात उतरणं सुरक्षित नव्हतं. जर आंघोळीचा किंवा पाण्यात वेळ घालवायचा प्लॅन असेल तर धरणाच्या वरच्या बाजूला एक तुलनेने सुरक्षित जागा आहे. ती जागा आधी आम्ही एक्सप्लोर केली. थोडा वेळ तिथल्या निसर्गाचा आनंद घेतला आणि त्यानंतर निघालो गडेश्वर धरणाचं मुख्य सौंदर्य अनुभवायला. बघा मंडळी, हा डॅम आहे इकडे पाठीमागे. योगेश भाई आपल्यासोबत आहेत. आपल्याला डॅमवरती घेऊन जात आहेत. वाढलेला दगड आहे. बरोबर काय घसरून पडण्याची शक्यता आहे. तेव्हा मंडळी, जर तुम्हाला डॅमवर जायचं तर मध्ये एक फाटा लागतो. त्या फाटातून आतमध्ये यायला लागतं. आणि जर तुम्हाला प्रॉपर इथे पण तुम्ही करू शकता आंघोळ वगैरे.
आहे जरा पाणी जास्त दिसत आहे. तर तुम्हाला सेफ झोन पाहिजे तर तिथून थोडं वरती जायचं डॅमच्या इकडनं. इथे पलीकडे या साईडला ते खास 1-1.5 किलोमीटरवरती आहे. तिथे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता. इथे पण आहे बऱ्यापैकी जागा, तिथे पण करू शकता. इथे आतमध्ये आहे, तिथे पुढे नाही जाऊ शकत, पाणी जास्त फ्लो नाही. इथे वॉटरफॉल आहे बघा, इथं व्हाईटवाला मोठा वॉटरफॉल. आता मंडळी आम्ही डॅम बघितला, आंघोळ करायचं असेल तर छोटा मोठा प्लेस बघितला. आता जाऊ मंदिरात. ते एक मंदिर पण आहे प्राचीन, ते मंदिर बघू आणि मग रिटर्न घरी जाऊ. बघा डॉगेश बी आपल्या पाठवूनच आहेत, दाखवत आहेत कुठून जायचं, कसं जायचं. आपली गाडी आलेली आहे. हा आम्ही डॅमवर जाऊन आलो आहे. ए तर बघ साहेब का दुकानं आली डॅमवरती. आम्ही डॅमवर जाऊन आलो. डॅमवरती खूप भयंकर पाणी आहे. त्यामुळे आम्ही इथूनच डॅमचा आनंद घेतोय. खूप छान वातावरण झालंय. सगळं तुम्ही जर बाजूला बघाल तर सगळ्या डोंगर रांगेमध्ये फॉग पसरलाय छान. असे वॉटरफॉलच्या रांगा लागलेल्या आहेत आणि असा अविस्मरणीय आनंद बघायला अनुभवायला मिळतोय. आपण नक्कीच या वन डेची ट्रिप करून नक्कीच इकडे या. 1 डे सहलीसाठी नक्कीच आपल्या फॅमिलीसोबत या. खूप छान जागा आहे रिलॅक्स होण्यासाठी. जवळपास शॉप्स वगैरे जास्त नाही आहेत, पण आपल्याला इथे येऊन आनंद घ्यायला येईल. हो वरतून वॉटरफॉल दिसतो का मला तिथे? आता मला दिसत तर आता आम्ही आलो आहे गाडेश्वर मंदिर. गडेश्वर महादेव मंदिराचं सध्या सुंदर दगडी बांधकाम आणि नूतनीकरण करण्यात आलंय. मंदिराचा परिसर स्वच्छ, प्रशस्त आणि अतिशय देखणा दिसतो. गडेश्वर धरणाजवळच वसलेलं हे प्राचीन गडेश्वर महादेव मंदिर अनेक भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार शापित राजा गंधर्वसेन यांनी गाढवाच्या रूपात इथे भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना शापमुक्त केलं. त्यानंतर या स्थानाला गाढेश्वर हे नाव मिळालं, अशी श्रद्धा आहे. आजही पावसाळ्यात या मंदिराभोवतीचं निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरण भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं. हे बघा, हे पुरातन सर्व मूर्ती आहेत. ही बहुतेक 400 वर्षापूर्वीची पिंडी आहे. चला म्हणजे आम्ही चाललो घरी. अशा तऱ्हेने हा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, ए तू बोल, सबस्क्राईब करा. बोल बोलली बोल, चिडली आहे ती. सबस्क्राईब करा. आई काका हा करा करा. चला बाय बाय. चाललो आम्ही घरी सामनेला आता. बघ. पुढे